भ्रष्टाचाराचा प्रश्न, हे सगळे प्रश्न दत्ता गांजा यांनी पण घेतलेत. 3 कावळ्यांची चर्चा आपण सोशल मीडियावर पाहिली. मग दत्ता गांजा यांचा असं काय हेतू आहे, काय वाटतंय तुम्हाला? त्यांनी भ्रष्टाचार उघड आणलाय, म्हणजे सोशल मीडियावर तर आपण पाहिलंय की त्यांनी अनेक व्हिडिओ केलेत 3 कावळ्यांचे. मग त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? त्या दत्ताभाऊंना पहिलं माझं एक आव्हान असेल की पहिले ते कावळ्यांची नावं तरी सांगा हम्म. नेमकी. आता पण 3 कावळे एवढंच म्हणताय. एकदा हिमतीने पुढे येऊन ऍटलिस्ट ते 3 कावळे कोण आहेत हे तरी सांगा. हम्म. आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराबाबतीत फक्त आरोप प्रत्यारोपच झालेले आहेत. मग माझं म्हणणं आहे की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करताय, तो एक प्रशासकीय अधिकारी आहे. मग जर एवढा मोठा भ्रष्टाचार त्या व्यक्तीने केलाय तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही का नाही झालेली आतापर्यंत? त्यात तथ्य आहे ना. तर कारवाई व्हायला पाहिजे होती ना आतापर्यंत. आणि तो देखील पाठपुरावा दत्ताभाऊंनी करायला पाहिजे होता. ते कमेंट आहे त्यांचं, स्वतः काय बोलले बोललेले ते? आहेत की दुसरं काय केलं मी मनसरकरांसाठी. हम्म. एक स्ट्रीट लाईट लावून दिल्या, मनसर चमकायला लागलं, लाईटी लावल्या की झालं म्हणे. प्रकाश पसरला, जनता वेडी असते, पटकन विश्वास ठेवते म्हणे, झाली मनसरकर जनता खुश. म्हणजे कोरोना काळातही त्यांनी असा स्टंट केलाय असं म्हणावं लागेल मग. स्टंट केलेलंच आहे.